तर हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर मी ना आता रत्नागिरीत जाते आहे. सो बघू शकता तुम्ही, मी आता स्टॉपला उभी आहे बससाठी किंवा रिक्षासाठी. आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे की प्रॉब्लेम आहे बसचा किंवा रिक्षाचा, काय भेटत नाही रत्नागिरीत जाण्यासाठी. सो माझ्यासोबत मम्मीसुद्धा आहे. टेंट तर रिक्षा येते वाटतं, बघूया आपण. रिक्षा जर रिकामी असेल तर रिक्षातून जाऊ शकतो आपण. जरा केस स्ट्रेटनिंग करून लुक वाढतो ना चेहऱ्याचा. रिक्षा भरलेली आहे, रिक्षावाला थांबत नाही आहे. बूम गायज, रिक्षा. वाव, पाठचं वातावरण बघा ना गायज, किती सुंदर वाटतं. हा हा, कोकण. यासाठी मी सांगत असते तुम्ही कोकणात या. किती सुंदर वाटतंय. त्यात हे हॉटेल माझं. वाव, किती सुंदर आहे गाईज. बघा पाठचं वातावरण बघा. मला असं वाटतंय की मी कुठेतरी रायगडावरती आल्यासारखं मला फील वाटतोय. वा वा, एक नंबर वाटतंय. तर गाईज, मी कशी दिसते आणि माझं हॉटेल आणि पाठचं वातावरण एकदम नॅचरली वगैरे तसं काय नाही. तिथे आग पेटवलेली आहे, त्याचा धूर येतोय, त्याच्यामुळे ते इतकं सुंदर दिसतंय. आणि मी सुद्धा तुम्हाला सुंदर दिसते. पण किती छान वाटतंय ना हे. आता पालखीसुद्धा आहे उद्या आमच्याकडे. आणि तर पालखीला या तुम्ही, परत एकदा आठवण करते. किती भारी वाटतंय पाटी. कॅमेऱ्यात बघ, हे बघ. कशाला घेतेस? अरे मी कशी काय सुंदर दिसते मम्मी? सुंदर दिसतेस तर काय नाही, काय घातलेलं काम नाही दिसायचं. नेहमी अशीच करते. वाव, सो नाईस. आज टाकी भरतला ना की बाबा टाकी सांडते. फिल्टर भरली तरी किंवा अर्धवट.